नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आज आणि उद्या 4 ते 10 या वेळात वनहार महोत्सव आयोजित केला. नंदुरबार जिल्ह्यातले पावरा जमातीचे आदिवासी इथे आलेले आहेत आणि अमोघ सहजे हा तरुण आहे, इंजिनियर आहे, पण त्या आदिवासींमध्ये तो गेली 10 वर्ष छान रमला आहे आणि त्यांची संस्कृती, त्यांची वाद्य संस्कृती, त्यांची भाषा याचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं असा त्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे सावरकर स्मारकाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या वनहार महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. सावरकरांनी असं म्हटलं होतं की आपल्या संस्कृतीचं जतन केलं तरच तुमचा देश टिकणार आहे. देशाची संस्कृतीच जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे संस्कृती जतनासाठी सावरकर स्मारकांनी हा प्रयत्न केला. ओके, खूप चांगला उपक्रम आहे. या ठिकाणी सगळं दिसतंय आपल्याला करताना आणि विशेष म्हणजे इथे आपण LED वर पण आपण ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा बघतोय आणि समुद्र किनाऱ्यावरती अतिशय सुंदर अशा वातावरणात आपण ही सगळी सोय केलेली आहे. तर सावरकर स्मारकाचे याबद्दल नक्की आभार. धन्यवाद. कांद आबण्या, हे उकळलेले कंद, विशेष चटणी घातली आहे का याच्यात? चटणी म्हणजे सीझनिंग. हां, मग याच्यात घाला ना थोडी. टाकलंय का? ओके ओके ओके. हे असंच बॉईल केलेलं आहे. हां, हे नुसतं बॉईल केलेलं आहे आणि हे चटणी घालून केलेलं आहे. त्याच्यानंतर हे दुधान गाठ डाळ, मकईची खिचडी. ओके. आणि हे डाळ आणि हे हिता आठणो, गव्हाचा डोसा आणि चटणी पण दिली ना याच्यात, पार्सलमध्ये आहे ना. फंटास्टिक. हे असं आहे. त्याच्यानंतर ही मक्याची भाकरी आहे. हे काय दाखवा ना जरा. ह्या रानभाज्या आहेत सगळ्या. तर ही वाज, दुडान रुटू भाजी, शेवटा तुम्ही केलं होतं काय, आणि हेगवा आमक हेगवा. ओके. मस्त समुद्राच्या किनारी हे इथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हे संपूर्ण योजना ही केलेली आहे आणि लोकही याचा छान पद्धतीमध्ये एन्जॉय घेत आहेत. स्वामिनी गोवेकर. खूप चांगलं आहे, ऑथेंटिक आहे आपलं इकडचं हे सगळं. नंदुरबार वरून जी लोक आलेली आहे ते असं जनरली आपण असं कुठे बघायला भेटत नाही, पण बिकॉज ऑफ दिस फाउंडेशन आपल्याला हे अपॉर्च्युनिटी भेटली आहे. सो जास्तीत जास्त लोकांनी येऊन हे सगळं बघितलं पाहिजे की आपल्या गावा ठिकाणी कशी लोक राहतात, कशी ते कामं करतात. थोडंसं आपल्याला पण काहीतरी कल्चर आपलं किंवा आपल्या मुलांना पण आपण शिकवू शकतो आणि त्यांचं जे ऑथेंटिक फूड आहे ते मस्ट ट्राय करायलाच पाहिजे. कारण ती तुम्हाला चव आवडली? हां, मी आता जे टेस्ट केलं होतं, मी चहा ट्राय केला आणि मी टोस्ट जॅम ट्राय केलं होतं. ते खूप 100% चांगलं होतं. पण मी आता माझ्या फॅमिलीला पण इथे डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. सो मी आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं ट्राय करणार आहे. कारण मी सकाळपासून इथे असल्यामुळे मला माहिती आहे की काय कसं आहे सगळं. त्यामुळे माझ्या मुलाला पण मी बोलवलंय जेवायला आणि हस्बंडला पण इन्व्हाइट केलंय. सो आम्ही आता कंटिन्यू करणार आहे. थँक्यू. फंटास्टिक. धन्यवाद. थँक्यू. हा डोमखा चहा घेतोय. हा वन फुलांचा चहा म्हणून दिलेला आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आपला हा उपक्रम आहे. रानभाज्या, रानमेवा असा सगळा. तर आता मी हा चहा घेतो. फंटास्टिक. आपण चहा बघू शकता. कसं वाटतं अनुभव? एकदम छान, खूप छान, अप्रतिम रिस्पॉन्स येतोय लोकांचा आणि लोकांना जॅम हे सगळं रानमेवाचं जे बनलंय सगळं आवडतंय. जॅम आवडला? हो, जॅम आवडलाय सगळं. चहा पण खूप आवडलाय सगळ्या. राईट. चहा मी आता घेऊन बघितला, खूप छान वाटतोय. धन्यवाद. या ठिकाणी चहा आहे, रानफुलांचा जाम, हे सगळे खायचे पदार्थ आहेत.
हे खाद्य पदार्थ म्हणजे ह्याच्यापासून हे भाजी बनवलेली आहे. आमण्या म्हणून हे आहे ओके. प्रकार त्याच्यापासून. आणि ह्या काकडो म्हणून हे आहे, आपल्या काकडीसारखंच वाटतं. काकडीसारखाच आहे. आणि हा वांज म्हणून प्रकार आहे, त्याची आता भाजी बनवलेली आहे तिथे. ओके. आणि हा कुतवाला, हा त्यांनी हे केलेला आहे, खारट केलेला आहे, खारवून ठेवलेला आहे. हा पण एक खारवून ठेवलेला आहे, आला म्हणून प्रकार आहे तो. ओके. आणि ही रानकेळी लाथाडो, हा. आपल्याकडे ह्याला रानकेळी म्हणतात, लाथाडो म्हणून. पण आणि ही हा खातात ही. पण हे दिवाळीत फोडतो आणि तसंच वाटतं. हे शेवटा म्हणजे आपण कारेट बोलतो त्याला. हा, पण हे पण खातात. हे शेवटा आहे, हे प्रकार आहे. ओके. ह्याची भाजी बनवलेली आहे त्यांनी, फंटास्टिक. शेवटा. सावरकर स्मारकाचे कार्यवाह श्री राजेंद्र वरडकरजी इथं आहेत. कसा वाटला अनुभव, कसा आहे? खूप चांगलं आहे. कारण का आम्ही शहरी लोकांची ग्रामीण भागापासून नाळ तुटलेली आहे. शहरात आल्यामुळे आम्ही शहरी वातावरणात वाढतो. पण आज अशी अवस्था आहे की काही गोष्टी आपल्या नित्य उपयोगात आणल्या जातात, पण त्या गोष्टी कुठून येतात, काय येतात, कसं असतं हे आपल्याला माहीत नाही. पण काही गोष्टी आपल्याला थोडंसं जाणून घेणंही गरजेचं आहे. आता हा जो हे दिसतंय हा धूप आहे. ओके. हा झाडांमधनं जो डिंक येतो बाहेर, त्या डिंकापासून तो डिंकालाच तो धूप म्हणून. आता ही इथे खाली वात पेटते. तुम्ही जर याचा सुवास घेतला, हे सुगंध घेतला तर तुम्हाला धूप आहे तो. आता काही गोष्टी, हा राजगीर आहे, पण हा राजगिरा आपण दुकानामध्ये वाण्याकडनं आणतो, पण हा राजगिरा कसा असतो हे माहीत कोणाला. तर हे राजगीर आहे. नंतर तुम्हाला इथे जो तुम्ही चहा प्यालात तर हे रानफुल आहे, आणि या रानफुलापासून जी बनवलेली चहा तुम्ही आता घेतली, ही भाव्याची शेंग आहे. हे रानभेंडी आहेत. हा मका आहे. ह्या त्यांच्या रोजच्या आहारातल्या वस्तू आहेत, पण त्यांच्या त्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये ते वापरतात. तेव्हा आपल्या शहरी लोकांना माहीत असावा. आणि त्याच्यातली जी मिनरल्स वगैरे आहेत ती आपल्याकडे आली पाहिजे. कसं आहे की आत्मनिर्भर भारत जे म्हणतो, तर शहरामध्ये जर ग्रामीण भागातला माणूस जर शहरात आला तर तो त्याची नाळ तुटणार, म्हणजे ग्रामीण भागात, तर तो तिथेच राहिला पाहिजे आणि त्यालाही त्यातनं रोजगार पण मिळाला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. फंटास्टिक. जर तुम्ही त्या काउंटरला जर पाहिलं तर तिथे ते भोपळा दिसतो. हो. भोपळ्यापासून वेगवेगळ्या कसा रिस्पॉन्स वाटतोय आपल्याला? सुंदर, प्रश्नच नाही. आणि मुख्य म्हणजे वनात, म्हणजे आम्ही गावात गेलेलो नाही ना, शहरातच वाटलेली, त्याने जास्त अप्रूप वाटतं याचं. अरे वा. आणि मी त्यांना म्हटलं की हा तुम्ही विक्रीला ठेवा. खूप जण विकत आहे का विचारतात, मग त्यांचा मी नंबर घेतला आणि सगळ्यांना नंबर दिलेत मी. ओके. आणि तुम्ही मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा. ते म्हणाले आमचा पहिलाच प्रयोग आहे, आम्हाला कल्पना नाही आली एवढा रिस्पॉन्स मिळेल. अरे वा. फारच छान, सुंदर. आणि गावातलं काय आपल्याला माहितीच नसतं ना. बरोबर. ही नावं पण पहिल्यांदा ऐकली. आयुष्य शहरातच गेलो. धन्यवाद. त्याने खूप छान वाटलं. आणि मुख्य म्हणजे सावरकरांनी सोय छान केली. राईट. धन्यवाद मनापासून.